नमस्कार मित्रांनो, अपेक्स स्टडी अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर विद्यार्थी असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असेच जनरल नॉलेज विषयक व्हिडिओ नियमित बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे कोणत्या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे? आपले पर्याय आहेत ए हरभजन सिंग, बी सचिन तेंडुलकर, सी युवराज सिंग, डी MS धोनी। पर्याय सी युवराज सिंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। द टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे। प्रश्न दुसरा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आपले पर्याय आहेत ए शापित, बी लोभी, सी उदार, डी कंजूस। पर्याय सी उदार हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उदार हा आहे। प्रश्न तिसरा, नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? आपले पर्याय पुढील प्रमाणे आहेत। पर्याय ए रांची, बी पटियाला, सी बेंगलोर, डी मोहाली। पर्याय बी पटियाला हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा अकादमी पटियाला या ठिकाणी आहे। प्रश्न चौथा, वाटेल ते बोलणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा। आपले पर्याय आहेत ए डोळे उघडणे, बी जिभेला हाड नसणे, सी कान फुंकणे, डी यापैकी नाही। पर्याय बी जिभेला हाड नसणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। वाटेल ते बोलणे या अर्थाचा वाक्प्रचार म्हणजे जिभेला हाड नसणे हा होय। प्रश्न पाचवा, वंगबंधू कोणाला म्हणतात? आपले पर्याय आहेत ए शेख वाजिद हसन, बी गफ्फार खान, सी शेख मुजीबुर रहमान, डी शेख अब्दुल गफ्फार खान। पर्याय सी शेख मुजीबुर रहमान हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना म्हणतात। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न सहावा, पहिली सार्क परिषद कोठे भरली होती? पर्याय ए अमेरिका, बी ढाका, सी लंडन, डी रशिया। पर्याय बी ढाका हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पहिली सार्क परिषद ढाका येथे भरली होती। प्रश्न सातवा, गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय ए दिल्ली, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी कर्नाटक। पर्याय बी महाराष्ट्र हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे भारतातील महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे। प्रश्न आठवा, कानात मुंग्यांचं वारूळ होणे म्हणजे काय? आपले पर्याय आहेत ए कान दुखणे, बी खूप राग येणे, सी बहिरेपणा येणे, डी यापैकी नाही। पर्याय बी खूप राग येणे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। कानात मुंग्यांचं वारूळ होणे म्हणजे खूप राग येणे। प्रश्न नववा, रौप्य महोत्सवी वर्षाला किती वर्ष पूर्ण होतात? आपले पर्याय आहेत ए 25, बी 60, सी 75, डी 50। पर्याय क्रमांक ए 25 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। रौप्य महोत्सवी वर्षाला 25 वर्ष पूर्ण होतात। प्रश्न 10वा, ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? आपले पर्याय आहेत ए इंदिरा गांधी, बी पंडित जवाहरलाल नेहरू, सी मोरारजी देसाई, डी लाल बहादूर शास्त्री। पर्याय डी लाल बहादूर शास्त्री हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। ताश्कंद कराराच्या वेळेस भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे होते। मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमचे नियमित व्हिडिओ आपल्याला नक्की मिळतील। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा।
चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, पंचायत समितीला आसाममध्ये काय म्हटले जाते? आपले पर्याय आहेत: ए आंचलिक पंचायत, बी जनपद सभा, सी जिल्हा पंचायत, डी महकमा परिषद। पर्याय ए आंचलिक पंचायत हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पंचायत समितीला आसाममध्ये आंचलिक पंचायत असे म्हटले जाते। प्रश्न 12वा, जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता? आपले पर्याय आहेत: ए पन्हाळा तह, बी पुरंदरचा तह, सी सातारा तह, डी यापैकी नाही। पर्याय बी पुरंदरचा तह हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जयसिंह आणि शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला होता। प्रश्न 13वा, भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? आपले पर्याय आहेत: ए मुंबई, बी बेंगळूर, सी हैदराबाद, डी दिल्ली। पर्याय सी हैदराबाद हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे। प्रश्न 14वा, सरस्वती पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? आपले पर्याय आहेत: ए संगीत, बी साहित्य, सी चित्रपट, डी चित्रकला। पर्याय बी साहित्य हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सरस्वती पुरस्कार साहित्य क्षेत्रासाठी दिला जातो। प्रश्न 15वा, अर्धापुरी ही जात कोणत्या फळाची आहे? आपले पर्याय आहेत: ए आंबा, बी चिकू, सी केळी, डी मोसंबी। पर्याय सी केळी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। अर्धापुरी ही जात केळींची आहे। प्रश्न 16वा, बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक खालीलपैकी कोण आहेत? आपले पर्याय आहेत: ए बाबा आमटे, बी अभय बंग, सी नरेंद्र दाभोळकर, डी बाबा आढाव। पर्याय बी अभय बंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। बाल कुपोषणासंबंधी कार्य करणारे समाजसेवक खालीलपैकी अभय बंग हे आहेत। प्रश्न 17वा, गुरु या ग्रहाला एकूण उपग्रह किती आहेत? आपले पर्याय आहेत: ए 22, बी 1, सी 63, डी 72। पर्याय सी 63 हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। गुरु या ग्रहाला एकूण 63 उपग्रह आहेत। प्रश्न 18वा, प्राणवायूचा शोध कोणी लावला? आपले पर्याय आहेत: ए मार्कोनी, बी कोपर्निकस, सी जोसेफ प्रिस्टले, डी विल्यम हार्वे। पर्याय सी जोसेफ प्रिस्टले हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्राणवायूचा शोध जोसेफ प्रिस्टले यांनी लावला। प्रश्न 19वा, महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय ए 21 जून, बी 24 नोव्हेंबर, सी 15 ऑगस्ट, डी 15 ऑक्टोबर। पर्याय डी 15 ऑक्टोबर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्रामध्ये 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न 20वा, चौदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? आपले पर्याय आहेत: ए रत्नागिरी, बी पुणे, सी रायगड, डी बुलढाणा। पर्याय सी रायगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। चौदार तळे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।